एक लहानसं डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव होतं. गावाचं नाव होतं कोळसरी गाव. गावात एकच सरकारी दवाखाना होता. जुनी इमारत, भेगाळलेल्या भिंती. संध्याकाळ झाली की वाऱ्याबरोबर एक विचित्र शिट्टी कानावर पडायची. लोक म्हणायचे, दवाखाना आहे, पण रात्री तिथं देवही थांबत नाही. दवाखान्यात काहीतरी आहे. त्या दवाखान्यात एक डॉक्टर होता, डॉक्टर विराज देशमुख. दिसायला नीटसा, नेहमी पांढरा कोट, चेहऱ्यावर शांत हास्य, पण डोळे मात्र थंड, निर्जीव. त्या गावात अफवा होत्या. जो माणूस रात्री दवाखान्यात भरती होतो, तो परत पहिल्यासारखा राहत नाही. कुणी अचानक वेडा होतो, कुणी बोलणंच बंद करतं, तर कुणाचा मृत्यू कारण नसतानाही होतो. एक दिवस रमेश पाटील आपली आजारी आई घेऊन दवाखान्यात गेला. डॉक्टर विराजने तपासणी केली आणि म्हणाला, आईला रात्री ठेवावं लागेल. रमेश घाबरला. डॉक्टर, सकाळी येतो आम्ही परत. डॉक्टर विराज थोडासा हसला आणि म्हणाला, नाही, रात्रीचे उपचार होतात. पण त्या हास्यात माणुसकी नव्हती. रात्री 2 वाजता रमेशला आईच्या किंचाळण्याचा आवाज आला. तो धावत गेला, पण वॉर्ड बंद. आतून काहीतरी ओढल्याचा, हाडं तुटल्याचा आवाज येत होता. सकाळी आई मेली होती. रिपोर्टमध्ये लिहिलं होतं नैसर्गिक मृत्यू. पण रमेशने आईच्या पाठीवर पाहिलं. सर्जरीचे ताजे टाके दिसत होती. खरी भीषणता तर तेव्हा वाटली जेव्हा गावात एक नवा शिक्षक आला, अमोल. तो संशयी स्वभावाचा होता. त्याने लक्षात घेतलं, दवाखान्याच्या मागच्या बाजूला रात्री लाल दिवा लागलेला असतो. एक रात्री तो लपून तिथे गेला. तिथे जे त्याने पाहिलं ते नरकापेक्षाही भयंकर होतं. डॉक्टर विजय ऑपरेशन टेबलवर माणसांना बांधून ठेवत होता, पण तो उपचार करत नव्हता. तो जिवंत माणसांवर प्रयोग करत होता. हाडं काढत होता, अवयव वेगवेगळे करत होता, आणि ते सगळं करताना त्याच्या तोंडावर वेडसर समाधान होतं. भिंतीवर एक जुनं रजिस्टर होतं. त्यात लिहिलं होतं, मरण आणि वेदना ह्याच खऱ्या औषधी आहेत. तेवढ्यात अमोलच्या पाठीमागे आवाज आला, तू आजारी दिसतोयस. तो वळाला. डॉक्टर विराज उभा होता. अमोल पळू लागला, पण दरवाजे आपोआप बंद झाले. डॉक्टर विराज ओरडला नाही. तो फक्त म्हणाला, मी डॉक्टर नाही, मी मृत्यूचा विद्यार्थी आहे. तेव्हाच कळालं, हा दवाखाना उपचारासाठी नाही, तर मानवी वेदनांवर संशोधनासाठी चालतोय. आणि सरकारला सगळं माहीत होतं, पण काही रहस्य जिवंत ठेवण्यासाठी काही लोक मरायलाच हवेत. अमोलची शुद्ध हरपली. डोळे उघडले तेव्हा तो लोखंडी बेडला बांधलेला होता. हातपाय थंड, सळ्यांनी आवळलेले, आजूबाजूला रासायनिक वास, रक्ताची डाग आणि मंद प्रकाशात चमकणारी शस्त्र. आणि समोर उभा होता डॉक्टर विराज. पण आता तो पांढऱ्या कोटात नव्हता, तो काळ्या ॲप्रॉनमध्ये होता. त्याच्याकडे पाहून अमोलला तो जणू कसाही वाटला. घाबरू नकोस, तो शांतपणे म्हणाला. तू माझा सर्वात महत्त्वाचा प्रयोग आहेस. डॉक्टर विराजने तळघराच्या भिंतीकडे बोट दाखवलं. तिथे मानवी सांगाड्यांनी बनवलेली कपाटं, काचेत ठेवलेली अवयव आणि एक मोठा नकाशा. नकाशावर अनेक गावांची नावं होती. सगळ्या गावांजवळ एकच चिन्ह, सरकारी दवाखाना. मी एकटा नाही, विराज म्हणाला आणि हसला. देशभर असे कित्येक दवाखाने आहेत, सरकारच्या नावाखाली चालणारे. पण मृत्यूच्या सेवेवर. अमोल थरथरत म्हणाला, हे सगळं कशासाठी? विराजच्या डोळ्यात वेडेपणा चमकला. मरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी. कोण किती वेदना सहन करतो, कोण किती वेळ जिवंत राहतो, हे शोधण्यासाठी. तितक्यात विराजने एक काच उघडली. आत होता अमोलच्या गावातील सरपंचाचा मुलगा. अजून जिवंत, पण डोळे पोकळ.
त्याला मृत घोषित केलं आहे. विराज म्हणाला, पण तो माझ्यासाठी अमर आहे. अमोलला आठवलं, गावात किती लोक मृत म्हणून जाहीर झाले, पण त्यांचे अंत्यसंस्कार कधीच झाले नाहीत. तेवढ्यात वरच्या मजल्यावर मोठा आवाज आला. गावकरी जमले होते. रमेश, सरपंच, पोलीस कोणीतरी ओरडत होतं, आज या दवाखान्याचं सत्य बाहेर येणार. विराज चिडला. वेळ संपली. तो अमोलकडे वळाला, हातात इंजेक्शन. पण अचानक वीज गेली. सगळीकडे अंधार पसरला आणि तळघरात कुणाचा तरी दुसराच आवाज आला. डॉक्टर, आता तुझी पाळी. तो आवाज मानवी नव्हता. लाईट लागली. विराज मागे सरकला. समोर उभं होतं एक उंच, काळा छायाचित्रासारखं अस्तित्व. त्याचे डोळे लाल आणि हात रक्ताने माखलेले. अमोलला कळालं, विराज फक्त डॉक्टर नव्हता, तो त्या शक्तीचा सेवक होता आणि आता त्याचा उपयोग संपला होता. त्या काळ्या सावलीने विराजचा हात पकडला आणि क्षणात तो अदृश्य झाला. दोऱ्या सैल झाल्या. अमोल मोकळा झाला. पण जाताना त्या अंधाऱ्या शक्तीने एक वाक्य सोडलं, दवाखाना बंद होईल, पण प्रयोग कधीच थांबणार नाहीत. दुसऱ्या दिवशी दवाखाना सील झाला. सरकारनं चौकशी जाहीर केली, पण आजही रात्री त्या इमारतीखालून शस्त्रांचा आवाज आणि किंचाळ्या ऐकू येतात. मित्रांनो, ही होती आजची स्टोरी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.